हुशार मुलगा, चांगल्या शाळेतला मुलगा, बऱ्यापैकी पहिल्या 1-2 मध्ये यायचा, पण पहिला नाही आला म्हणून वडील पट्ट्याने फोडायचे. सो त्याने काहीही केलं तर एका मार्काने जर तो दुसरा आला तर तो घरी जायला घाबरायचा. इतक्या लेवलचं एक्सपेक्टेशन जर पालकांचं असेल तर मुलं परफॉर्मन्स पोटेन्शियल नाही असं नाही. बरोबर. मी म्हणते की तुम्ही अटेन्शन स्पॅन कसा मोजता की मुलगा किती वेळ अभ्यासाला बसतो, तोच मुलगा मोबाईलमध्ये किती वेळ बसतो. जर त्याचा अटेन्शन स्पॅन वीक असेल तर त्याला तिथे पण नाही जमलं पाहिजे ना. राईट. हे विषय स्पेसिफिक होत आहे ना, कारण की त्याला खेळण्याचं प्रेशर नाहीये, मोबाईलचं प्रेशर नाहीये, स्क्रीन टाइमचं प्रेशर नाहीये, पण अभ्यासाचं आहे कारण तिथे परफॉर्मन्स आहे. मग तुम्ही प्रेशराईज करताय का त्याला? तो एखाद्या विषयात जर वीक असेल तर तिथे तुम्ही ते कसं हँडल करताय? तुम्ही जर सारखं तेच बोलताय, आता आपण वीक होत नाही ह्याच्यात आता अभ्यास केला पाहिजे, मग तुम्ही नक्की एनहान्स कशाला करताय? त्या विकनेसला एनहान्स करताय. तुम्ही त्याला हे सांगा की पण बाकीच्यात किती छान अभ्यास केलास, हे जमलं पण तुला, मग हे पण जमेल. अरे तर प्रेशर रिलीज करतो. जसं प्रेशर रिलीज होईल, आपण रिलॅक्स झालो की वेगळे हॉर्मोन्स सिक्रेट होणार आहेत आणि मग फोकस करायला मदत होणार आहे. म्हणजे त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे पण लक्ष द्या, त्याला ते एनहान्स करा. म्हणजे तुम्ही त्याला त्याचा आत्मविश्वास घालवू नका. तुम्ही घाबरले ॲज अ पेरेंट मी समजू शकते, तुम्हाला सोसायटीचं प्रेशर आहे किंवा माझा मुलगाने परफॉर्मन्सच केलं पाहिजे, हे प्रेशर हे मान्य आहे मला, पण त्याने तुम्ही त्या मुलाला तोडताय का?